जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मातोश्रीवर मोठा राजकीय घडामोडीचा दिवस पाहायला मिळाला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एका बड्या नेत्याचा जाहीर पक्षप्रवेश पार पडला। मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। अक्षरशः रांगा लागल्या होत्या। या बड्या नेत्याने शिवबंधन हाती घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। या प्रवेशामुळे शिंदे गट आणि भाजपाला मुंबईसह परिसरात मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। नेमकं काय घडलं आहे, तो नेमका कोणता नेता आहे जो सत्ता नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आला आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊया। जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोजच्या ताज्या राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। कारण राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली। एका बड्या नेत्याने हजारो समर्थकांसह जाहीर पक्षप्रवेश करत एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे। शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या आजूबाजूला फक्त पैशासाठी असलेले लोक आहेत असा गंभीर आरोप करत या नेत्याने केलेला आहे। तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी आज शिवबंधन हाती घेतलं। या भव्य प्रवेशासाठी तब्बल 5000 गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल झाला होता। त्यामुळे मातोश्री परिसरात मोठी गर्दी आणि राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। संपूर्ण परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शनाचे दृश्य पाहायला मिळाले। या भव्य प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा आहे। शिवसेनेच्या मूळ बालेकिल्ल्यातच मोठा हादरा बसल्याचं बोललं जात आहे। मातोश्री परिसरात आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी उसळली होती। मुंबईतील बांद्रा परिसरात हजारो कार्यकर्ते जमले होते। विविध जिल्ह्यांतून आलेल्या वाहनांच्या ताफ्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। तब्बल 5000 गाड्यांचा ताफा मातोश्रीकडे निघाल्याने हा फक्त पक्षप्रवेश नसून मोठं शक्ती प्रदर्शन असल्याचं स्पष्ट झालं। शिवबंधन बांधण्यासाठी आलेल्या या बड्या नेत्याने आपल्या हजारो समर्थकांसह थेट मातोश्रीवर हजेरी लावली। यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजीमध्ये संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं। उद्धव ठाकरे यांची ही रणनीती यशस्वी ठरल्याचं स्पष्ट दिसत आहे। गेल्या दिवसापासून ते राज्यभर संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने बैठका घेत असून त्याचा परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे। राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमधील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठोस रणनीती आखल्याचं दिसत आहे। त्याचाच एक भाग म्हणून हा मोठा पक्षप्रवेश मानला जात आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीपासून असलेले आणि त्यांचे जुने विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले हे नेते मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती। ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं। मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राजकीय डाव साधत आपल्या पक्षात सामील करून घेतलं त्यांना आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। आगामी 3 वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आपली ताकद दाखवण्याचा स्पष्ट प्रयत्न करत आहे। विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या गटाला थेट आव्हान देण्यासाठी अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन केलं जात असल्याचं दिसत आहे। या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली आहे। गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आधीच संवेदनशील आहे। त्यातच आता एक नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याने येणाऱ्या काळात राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही दिवसातच आणखीन काही बडे नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यातच या मोठ्या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील नाराजी आणखीन उफाळून येण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळात अशीही चर्चा रंगली आहे की येत्या काळात आणखीन काही नेते उद्धव ठाकरे यांच्या गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। त्यामुळे शिंदे गटाची संख्या आणखीन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं। त्या ठिकाणी आपले पाय रोवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठे प्रयत्न केले होते। मात्र सध्याच्या घडामोडींमुळे त्या ताकदीला पुन्हा आव्हान निर्माण होताना दिसत आहे। परंतु आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे अनेक जुने आणि अनुभवी नेते येताना दिसत आहेत। ठाकरे गटाने पुन्हा एकदा मूळ शिवसेना आम्हीच असा दावा अधिक ठाम आणि आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे। मातोश्रीवर भावनिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवबंधन बांधण्याचा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी सुशील कुमार शिंदे हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला। जय महाराष्ट्र, शिवसेना जिंदाबाद तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घोषणाबाजी करत हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला आणि संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेलं। या सर्व घडामोडींवर आता राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे चांगले दिवस पुन्हा येऊ शकतात आणि त्याची सुरुवात आता होताना दिसत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पुढील काळात असेच मोठे पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत राहतील का? तुमचं मत नक्की
कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.